10 वर्षामध्ये नंबर सिस्टीमवर 12 प्रश्न विचारले गेलेत. असे हे 23च्या 23 टॉपिक दिलेत का 10 वर्षामध्ये त्याच्यावर आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेले. ओके, तर त्यातला हा जो आपला ट्रिग्नोमेट्री टॉपिक दिसतोय त्यावर 29 प्रश्न विचारले गेले. याच्या आधी आपण जो टॉपिक घेतला होता तो होता अल्जेब्रा. ओके, अल्जेब्रावर किती प्रश्न विचारले गेले होते? 30. म्हणून आपण पहिला टॉपिक कोणता घेतलाय? अल्जेब्रा. आज आपण दुसरा टॉपिक पाहतोय ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण जॉमेट्री आणि नंतर जाणार आहे आपण स्टॅटिस्टिक्स. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण सगळे हाय वेटेजचे टॉपिक पाहणार आहे आणि हाय वेटेजचे टॉपिक पाहून झाल्यानंतर तसेच रिझनिंगचे हाय वेटेजचे टॉपिक पाहणार आहे. ओके, रिझनिंगचे जर तुम्ही पाहिलं तर 10 वर्षाचा हा लेख जोखा आहे आणि या 10 वर्षामध्ये प्रत्येक ही जे 26 टॉपिक आहे त्या 26 टॉपिक मध्ये किती किती प्रश्न विचारले गेले. त्याच्यात जर हाय वेटेज म्हणलं म्हणजे 30 आणि 30 पेक्षा जास्त प्रश्न पाहिले तर तुम्हाला हे 3 टॉपिक दिसतील. ते 4 टॉपिक शिकून झाल्यानंतर आपण हे 3 टॉपिक घेणार आहे. म्हणजे जे हाय वेटेज त्याला जे आपण महत्व देतोय ते झाल्यानंतर मग सेकंड हाय वेटेज आणि नंतर थर्ड हाय वेटेज कडे आपण जाणार आहोत. ओके, ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्री चॉईस करण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल.